सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय भीम। तर अभिजित दिपके सरांना मला एवढीच विनंती आहे, जसं दिल्लीला तुम्हाला आम्ही आमच्या आदिवासी लोकांनी मदत केली होती तसं आम्हाला तुम्ही मदत करा, कारण तिथे पण दिल्लीच्या तख्ता हलवण्यासाठी आमच्या आदिवासी लोकांनी मदत केली होती आणि पूर्वीच्या काळात अंग्रेजांना या देशातून हाकलण्यासाठी आपल्या देशाच्या आदिवासी लोकांनी मदत केली होती। म्हणून मला एवढंच सांगायचं आहे अभिजित दिपके सरांना की आम्हाला आज मदत पाहिजे आहे, तुम्ही मदत करा, कारण तुम्ही एवढे दिवस शांत बसले। एवढी विनंती आहे की आम्ही तुम्हाला मदत केली होती, हे विसरू नका। पुढचा आपला भाऊ बोलेल। मला नाही माहिती अभिजित दिपके सरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचल की नाही, पण ते काम आपल्या आदिवासी बांधवांचं आहे। जास्तीत जास्त या रीलला शेअर करा आणि लाईक्स वगैरे तर कुणा आम्हाला अपेक्षाच नाही। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, अभिजित दिपके सरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण की आपला हा समाज आज रस्त्यावर बसलेला आहे। भारताचा जो मूळ निवासी आहे तोच जर रस्त्यावर बसलेला आहे तर बाकीच्या समाजाचे काय हाल होतील, हा प्रश्न पडतो या समाजामुळे। कारण की भारताचा मूळ निवासी म्हणून आपल्या आदिवासींना म्हटलं जातं। तर अभिजित दिपके सरांना एकच निवेदन आहे की जशा प्रकारे तुम्ही जंतर मंतर हलवलं तशाच प्रमाणे आमच्या आदिवासी बांधवांवर खूप अन्यायकारक GR लागू केले जात आहेत। शासकीय आश्रमशाळा असतील, अनुदानित आश्रमशाळा असतील, या शाळांवर खूप पोरांवर अन्याय होत आहे। तिथे पोरांना जेवण करून विषबाधा होत आहे। त्यांची शिक्षण व्यवस्था चांगली नाही आणि शिक्षण व्यवस्थाचं जाऊच द्या, कारण पोरांना वाचता सुद्धा येत नाही। याच्यामध्ये पोरांचं काहीच दोष नाही, सगळं दोष आहे ते शिक्षण व्यवस्थेचा दोष आहे। कारण की लाज त्या पोराला नाही वाटली पाहिजे की त्याला वाचता येत नाही, लाज त्या शिक्षण व्यवस्थेला वाटली पाहिजे की त्या पोराला का बरं वाचता येत नाही। अभिजित दिपके सरांना एकच सांगणं आहे की प्लीज कोऑपरेट करा आपल्या आदिवासी समाजाला, आणि तुमची आता खूपच गरज आहे। 5 ऑगस्टचा जो अन्यायकारक GR काढलेला आहे या सरकारने, या शासनाने, या आदिवासी विनाश विभागाने, तर या विरुद्ध आपल्याला लढा द्यायचा आहे। प्लीज अभिजित दिपके सर, तुम्हाला एक निवेदन आहे की कोऑपरेट करा, जास्तीत जास्त रील अपलोड करा, किंवा तुम्हाला जमलं तर इथं येऊन आमच्यासोबत आंदोलनासाठी बसा, ही आमची अपेक्षा आहे। तुकाराम मुंडे साहेबांनी आमच्या आदिवासी वसतिगृहाचं जेवण बनत आहे तिथे त्यांनी विषय मांडला आहे, तसं तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा अशी आमची अपेक्षा आहे। जसं आम्ही तुम्हाला मदत केली होती तसं तुम्ही पण आम्हाला मदत करा। आम्ही तुमच्याकडे पैसे नाही मागत, कोणतं जमीन नाही मागत, आम्ही शिक्षणासाठी आम्ही आवाज उठवत आहे, शिक्षणाचा विषय काढत आहे।